तर नमस्कार मंडळी, मी कोकणचा कोळी. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, आता वाजलेत ते म्हणजे सकाळचे 2:45 आणि आपण चाललोय मासेमारीसाठी. आज आपण चाललोय ते म्हणजे स्पेशल तांब आणि जी पावसाळ्यामध्ये वल्गन मिळते चिवणी, त्या मासेमारीसाठी. कारण की पावसाळ्यामध्ये जी शिंगाळी मिळते चिवणी, त्याला आपण वल्गन बोलतो, ते आपल्याला पावसाळ्याच्या सुरुवातीला समुद्रकिनारी मिळते खडकामध्ये. आज आपण त्याच्यासाठीच चाललोय. तर आज मिळाली चिवणी तर भरपूर मिळेल, तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा घ्या. आज व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. चला डायरेक्ट लोकेशनवर जाऊ, मग दाखवतो तुम्हाला चिवणी आणि तांब. जर मिळाली तर कसं होईल आपला काम. चला डायरेक्ट मासेमारीसाठी. आपल्या लोकेशनवरती पोहोचलोय. पाटापट जाळं टाकून घेऊ, कारण की ओटीचा पाणी पण आता लगेच खाली येईल. त्याच्या आधी आपल्याला जाळ टाकायचं आहे. जसा ओटीचा पाणी खाली येईल तशी मच्छी पण खडकामधून खाली येईल. त्याच्यामुळेच आता आपण जाळं टाकणार आहोत एकदम खडकांच्या किनारी. तर चला लगेच जाळं टाकू आणि डायरेक्ट आता उजेडल्यावर भेटू, कारण की वाजलेत ते म्हणजे सकाळचे फक्त 4. एकदम त्या साईडून आपण खडकातून जाळं टाकून ठेवलीत, आत्ताच टाकून झालीत. अजून आपली जाळं हाईट टाकायची बाकी. एकदम कोरलई किल्ल्याजवळ आणि पावसाचे ढग बघू शकते कसले आलेत आज. त्या साईडला पूर्ण जाळ आहे. कोरलई गावातून या साईडला टाकत आलोय पूर्ण. परत दुसरे वावरे टाकताव. ऑलरेडी आपण एक मांग टाकलेला आहे पाण्यात. आता हे जरा बाहेरशी टाकताव, म्हणजे खोल पाण्यातून टाकताव जरा, एकदम कोरलई किल्ल्याजवळ. आज पण वातावरण एकदम खराब झालंय आणि एकदम खडकामध्ये जाळे टाकलेत, खास शिंगाल्यांसाठी वल्गन आणि एखाद बोईट याला आला ते. आताच आपली सगळी जाळं टाकून झाली, ती थोडीच आहेत कारण की खडक आले त्याच्यामुळे ठेवली ती तशीच. आता थोडी वाट बघू आणि नंतर जाऊ जाळं घ्यायला. आता ओटीचा पाणी पूर्ण खाली येऊ देत, नंतर जाळं घ्यायला सुरुवात करू, जेणेकरून जे खडकामध्ये मच्छी असेल ती आपल्या जाळामध्ये अटकण्याचे चान्सेस आहेत, जास्त करून शिंगाले आणि बोईट मावरा. तर थोडा थांबव आणि नंतर जाऊ डायरेक्ट जाळं घ्यायला. एकदम कोरलई गावाच्या बाजूला जाळं टाकलीत आज. तर बघू आपल्याला आज काय काय मावरा मिळते. आपली दुसरी जाळं पण तिकडे खडकामध्ये टाकलेले आहेत. ऑलरेडी सकाळी लवकर जाळं टाकून घेतलेली ती आणि आता उजेडल्यावर या साईडला जाळं टाकायला आलोय. तर चला डायरेक्ट जाळं घ्यायला जाऊ त्या साईडला. जाळं टाकलेली आणि लगेच घेतोय, कारण की एकदम खडकामध्ये जाळं आहेत. हे देख शिंगाली, याच्यासाठीच जाळं टाकली, लगेच घेतलीत. 5 मिनटं पण नाही थांबलं, लगेच घेतलीत. एकदम अंड्याचे शिंगाले आहेत सगळे. आता वल्गन कवटाचे एकदम कसले अंड्याचे आहेत बघा, एकदम पोट फुगलाय. लगेच घेतलाय त्याच्यामुळे जास्त नाही येते, एकाच येते. ते का त्या साईडला एक आहे आणि ते या साईडला पण एक आहे. कसली साईज आहे, कसली आहे मोठी वल्गनीची. पावसाच्या सुरुवातीला या साईडला खडकामध्ये नेहमी मिळत असतात. साईज बघा कसले शिंगालीचे. लगेच घेतले त्याच्यामुळे जास्त नाही ना, एकाद एकाद येतात. आणि पुढे बघा एक शिंगाली आणि एक तांब. आधीच बोललो होतो खडकामध्ये जाळं आहेत आपली, त्याच्यामुळे असलाच माव राहील. शिंगाले आणि त्या साईडला बारीक बघू शकता, त्या साईडला शिंगाली आहे आणि परत एक तांब आली बारीक.
आपली तांबेंसाठी दुसरी जाळे टाकलेली आहेत खडकामध्ये आणि या साईडला एकात बारीक तांबे ते. आपण जाळं घेत होतो पण एकाच शिंगाली येत होते आपल्याला. लगेच घेतला तरी पण शिंगाली आली, त्याच्यामुळे परत टाकून ठेवतो झाला. अजून टाईम आहे. तर आताच आपण जाळं घ्यायला सुरुवात केलेली. फक्त 2च वावरे घेतलेत आणि तशीच जाळं टाकलीत, कारण की 5 मिनिटामध्ये जाळं घेतलेली. त्याच्यात आपल्याला एकाच शिंगाली येत होती. आपण त्याच्यासाठी चालू आहे वल्गणीचा चिवणा, जे आपल्याला पावसाच्या सुरुवातीला या साईडला खडकामध्ये मिळत असते. तर आता डायरेक्ट दुसरी जाळं घ्यायला जाऊ आणि नंतर परत ही जाळं घ्यायला येऊ. तर चला डायरेक्ट आता दुसरी जाळं घ्यायला चाललो आहे. त्या साईडला एकदम आपण खडकामध्ये जाळं टाकली, खास तांब आणि शिंगाल्यांसाठी. तर बघू आपल्याला त्या जाळानं काय मावर आहे ते. आधीची व्हिडिओ बघितली असेल ती पण इथेच होती, एकदम JSW प्लांट जवळ. पावसाचं वातावरण झालंय पूर्ण. तर डायरेक्ट जाऊ जाळं घ्यायला सुरुवात करता होता. आज मावरा जरा कमी येते. शिंगाला बघ असला मोठाला. अच्छीच आहे, अंड्याचा आहे ना. एकदम गाबोलीचा शिंगाला आहे, मोठा एकदम. आणि या साईडला बारीक. आज शिंगालेच येतात, दुसरा काय दिशा नाही मावरा. एक बारीक तांब आली. आपण तांबींसाठीच जाळं टाकलेली, पण जास्ती काय नाही दिसे मावराज. तांबी पण एकदम बारीक येतात. त्या साईडला एक तांब आहे बारीक, आणि ते पुढे पण एक आहे अजून. बरेच टायमाने एक बारीक तांब आली परत. आणि खडकामध्ये झालाय त्याच्यामुळे दगड येतात बारीक, कालवा. एक ढोमा आलाय मोठा एकदम. बघ आज पण आला आपल्याला बोधीर. आणि ते का गायलाय चांद. चांद नाही पुण्या, दिसायला सेम चांद आहे पण चांद ना आहे. तुमची त्याला काय बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा. सेम चांद सारखा दिसते पण चांद नाही हो. तुमची त्याला काय बोलतात ते नक्की सांगा. आम्हाला अजून याचं नाव काय माहीत नाही. एकदम फरा साईडला तांब आहे आता. तांब आणि शिंगाले हेच येते मावरा. या साईडला तांबे आहे ना, एकाच जोल 2. इथला तांबा आहे का, आणि त्या साईडला काहीतरी टाप आहे मोठा झालात. का तांबी आणि पुढे काहीतरी झाला टाप आहे एक. ते का पूर्ण हालते जाल. पटापट घेऊ आणि बघू का आहे. मोठा आहे का काय खरं बोल नाही. कसला आहे का दाखवा. एकदम मोठ्या साईजचा आहे. आत्ताच लागलाय झाला ते. एवढा ताजा आहे एकदम कडकडीत. साईज बघा कसला आहे. पालू पालू नाही. आपली खडकामधली जाळं घेऊन होत आलीत आणि ते का शिंगाले. आपली जाळं घेऊन झालीत आणि हा बघा कसला एक पीस.
एकदम जिवंत ताजा झालेला आपल्या जाळात. कसला उडत होता, लांबूनच समजलं आपल्या जाळात काहीतरी आहे. आणि साईज काय भारी आहे, एकदम बिग साईज मध्ये आहे. ठेवू जरा नरम पडल्यावर काढू, कारण की जिवंत काढायला गेलो ते वरती काटे भरपूर आहेत त्याच्यात, ते लागण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि या साईडला आहे ते म्हणजे आपला दुसरा मावरा शिंगाली आणि बारीक तांबी. या साईडचे तांबे आहेत. आज मोठी तांब अजिबात काय नाही, बघू शकता बऱ्यापैकी आहे, एकदम जास्त पण नाही. बारीक तांबी, दुसरा काय नाही आज. आणि एक मोठा दुसरा तो टाप आहे एक मोठा. तर फायनली आपली खडकामधली जाळं घेऊन झाली, ती खास तांबींसाठी टाकलेली आपण. त्याच्यामध्ये जास्त मावरा काय नाही आला, 10-12 बारीक तांबे आलेत आणि एक मोठा एक टाप आलाय. आता चाललोय ते म्हणजे डायरेक्ट त्या मागे दिसते कोरलय किल्ला, त्या किल्ल्याजवळ आपण दुसरी जाळं टाकली वल्गन चिवणीसाठी. तर डायरेक्ट जाऊ ती जाळं घ्यायला. ऑलरेडी भरपूर उशीर झालाय, जाळं टाकून जवळजवळ 1 ते 1.5 तास झालाय. तर डायरेक्ट जाळांजवळ चाललोय. बघू शकता डायरेक्ट JSWच्या प्लांट जवळ जाळं टाकलेली. बघू शकता आपल्याला आलेला कसला आहे बघा, मोठा. कॅमेरामध्ये पण सारखा दिसत नाही एवढा मोठा आहे. एकदम जिवंत होता, आता नॉर्मल झालाय त्याच्यामुळे काढून घेतलाय. कसला आहे बिग साईज मध्ये. एक आलाय पण काम झालाय. चला आता डायरेक्ट शिंगाल्यांची जाळं घ्यायला. आपला आजचा लोकेशन बघू शकता, एकदम कोरलय किल्ल्याजवळ त्या एकदम खडकामध्ये जाळं टाकलीत. तर डायरेक्ट जाऊ जाळं घ्यायला. तो जो बावटा दिसते ते जाळ आहे आपला, एकदम खडकामध्ये. तर बघू या साईडला शिंगाले लागतात का नाही. आता आपण शिंगाल्यांसाठी जाळं टाकलेली, पण शिंगाले अजूनपर्यंत एक पण नाही आली. आणि आलं बघा काय बारीक तांब. एक शिंगाली आली, एकदम मोठी आहे, अंड्याची. याच्यासाठी जाळं टाकले, पण अजूनपर्यंत काय जास्त आहे नाही. चिवणी आली आणि येतात ढोमी बारीक. चिवणी बहुतेक अंड्याचीच आहेत. एका शिंगालीत अंडा नाही आहे, बाकी सगळ्यात अंडे. पण जास्ती येत नाही आज. एकदम खडकामध्ये झाला आहेत, एकाच शिंगाली येते. हे बघा बोईट आणि शिंगाले. आणि या साईडला एक तांब. जाळा लागून घेता हो आपल्या किनाऱ्याला सारखी करू, कारण की जाळं आपली सगळी खडकामध्ये अडकली. ते का एकच शिंगाले आली. पुढे दिसतात शिंगाले, आधीच्या मागात आपल्याला काय नव्हते आले. या साईडला एकाच दिसतात. एकदम जास्ती नाही येत, एका देतात. पण यांची साईज मस्त आहे. एकदम मोठ्या साईजचे आहेत. एकदम गाबोलीचा चिवणा. आपल्या जाळाची फरा लपाटली नाही तर अजून जास्त यायला असते. येते पण एकाच एकाच येते. ते बघा इथं आहे, अजून पुढे पण आहे आणि त्याच्या पुढे पण आहेत 2. मस्त आले ना. आता कसली मोठी आहे ते का. दरच्या साईडला येण्याचे चान्सेस जास्त आहेत बोलतात आप्पा, कारण की भरतीच्या पाण्याबरोबर एकदम किनाऱ्याला जातात शिंगाल्या. आणि कसले मोठे आले ना आता, एकदम बेंडावा मोठी मोठी. एकदम मोठे मोठे आले आता. येते का कसले आले. आधी काय नव्हती, एका द्यायची काय तरी. आणि जाल एकदम खडकामध्ये गेलाय. मागे मशीनला गेले का. तिथे का शिंगाले खडकामध्ये. आणि आपण आपली जुनी जालच टाकलेली, कारण की खडकामध्ये जालं फाटतात जास्ती. आणि या साईडला शिंगाले मस्त आले आता.
ते का एकदम फरामध्ये पण दिसतात. आणि एक बारीक हेकरू आलाय ग्रुपार, बारीक एकदम. आणि आता शिंगाले. आधी वाटलेला काय नाही लागणार, पण या साईडला दिसतं नाही एखाद. पटापट जालं घेऊ आणि जाऊ किनाऱ्याला सोडवायला. हे कसले मस्त आले या साईडला. पहिले काहीच नव्हतं आलं आपल्याला, एक पण नव्हती येत. आणि या जुन्या वावरान मस्त आले आणि यांची साईज पण मस्त आहे. जालन दे का मस्त दिसतात आता. शिंगाले फायनली आपली सगळी जाला घेऊन झालीत. आणि ते का असले चिवणे आहेत. ही बारीक आहे, बाकी बहुतेक मोठे आहेत. मला अंडा दाखवतो याच्यामध्ये. तेव्हा कसले अंडे आहेत, एकदम अंड्याने भरलेले आहेत. सगळेच बहुतेक शिंगालेच अंडे आहेत. कसले बघा, बारीक आहे पण अंडा बघा कसला मोठा आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला एकदम गाबोलीची चिवणी. आपल्या जाळ्यात बरेच वाटवायची आहेत अजून. ते आता डायरेक्ट जाऊ किनाऱ्याला. तो बोलते 2 टापा आहेत मोठे आपल्याला, टाका उचलून. ते कसलं केलंय त्यांनी काम. 25 2 खजुरे मोठे आणि काय आणि एक रावस. कसला आहे ते का, 2 खजुरे आणि एक रावस. कसला केला मित्रांनी काम. 25 त्याने आपल्याला हाक मारून बोलवला. त्याचा पण मशीनचा पेट्रोल संपलेला. आपणच त्याला मदत करणार. कोली माणूस आहे आपला. देखा कसले आहेत. 7-7 8-8 किलोचे असतील ना. 7-7 8-8 किलोचे आहेत. साईज काय भारी. आणि रावस पण एकदम बिग साईज मध्ये आहे. कसले आहेत बघा, एकदम किंग साईज. चल भैया, चांगला भाव भेटेल तुला. आता डायरेक्ट घेऊन चाललोय तो मार्केटला, डायरेक्ट पट्टीवर. कसले आहेत बिग साईज मध्ये. तर आत्ताच एक आपला मित्र भेटलेला, त्याला बघितला असेल कसले मावरा होता. 2 टापा होती जिताडे आणि एक रावस. मस्त साईज मध्ये होते. जिताडे पण जवळजवळ 7 ते 8 किलोचे 2 पीस होते. आणि एक सिंगल रावस 4 ते 5 किलोचा होता. त्याने आपल्याला बोलून घेतलं. त्याच्या पण मशीनमध्ये पेट्रोल संपलेला. त्याला पण मशीनमध्ये टाकायला पेट्रोल दिला. आणि आता चाललो डायरेक्ट आपण आपल्या किनाऱ्याला. तर डायरेक्ट किनाऱ्याला गेल्यावर भेटू आणि आपल्याला काय मावरा आहे ते नंतर दाखवतो. आपल्या समुद्राची सध्याची कंडिशन बघू शकताय. पूर्ण लाटा होतात समुद्रामध्ये. या पण लाटा आता येतात, मोठ्याच येतात. त्याच्यामुळे आपण खाडीमध्ये जातो सध्या मासेमारीसाठी. बघू शकता कसल्या लाटा येतात. पूर्ण समुद्र लाटांनी भरला आहे. या साईडला रिस्क असते भरपूर. बघू शकता लाटा कसल्या येतात. एकदम मोठ्या लाटा येत्या. वाटतात बारीक पण जाम मोठ्या आहेत. बघा कसल्या फुटतात लाटा येते. एखाद लाट आपल्या होडीमध्ये फुटली तर जाम प्रॉब्लेम होईल. आपली होडी पण पलटी होण्याचे चान्सेस असतात. कसल्या लाटा येतात बघा. त्याच्यामधून डायरेक्ट सरळ होडी घेऊन चाललोय. आपला किनारा त्या साईडला आहे. बारीक लाट आहेत त्याच्यामुळे जरा काही वाटत नाही. जर मोठ्या असतील तर जाम रिस्क आहे. तर बघू शकता आपण या साईडला आपली चिवणी सोडवायला सुरुवात केली. आणि साईज काय भारी आहे एकदम. आज कमी आहे जरा पण साईज मस्त आहे. एकदम मोठ्या साईज मध्ये आहेत सगळे. एकदम गाबुलीचे आहेत. अंडी पण मोठी असतील याच्यामध्ये. साईज बघू शकता. हातात घेतल्यावर समजत असेल कसले भारी चिवणे आहेत. एकदम मोठे आहेत. आपला आधीचा बहुतेक मावरा सगळा मार्केटला गेलाय. आणि ह्या साईडला आहेत ती म्हणजे चिवणी. तर मंडळी फायनली आपली जाळातून सर्व वल्गन सोडवून झालंय. आज आपल्याला जास्त नाही पण बऱ्यापैकी मिळाली. जी आपण अपेक्षा केली होती तेवढी आपल्याला वल्गन नाही मिळाली, पण होती. पण ती पण मस्त भेटली. आज सगळी अंड्याची होती. आणि आज घरी येताना जो आपला मित्र भेटला त्याला बघितला असेल 2 जिताडे म्हणजे कान आहे, काही ठिकाणी बारामुंडी पण बोलतात.
ते त्याला होते आणि एक मोठा रावस होता. तर आजची मासेमारीची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू अशाच धमाल नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.